नमस्कार, माझं नाव प्रगत लोकांनी. आता आपण आहोत कोकणातील माझ्या गावामध्ये म्हणजे मिठबावमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे गेली 2 वर्ष आपण आपला आंब्याचा धंदा करतोय. आणि आंब्याच्या धंद्यामध्ये ना मेजरली ज्या कंप्लेंट येतात त्या साक्याच्या. आज आपल्या बरोबर ना इथे विनायक ठाकूर सर आहेत. ठाकूर सर आहेत ना, ते कृषी विद्यालय आहे ना वळवंड्याचं, तर तिकडे ते प्रोफेसर आहेत. आणि त्यांचा ना बऱ्याच वर्षापासूनचा अभ्यास आहे आंब्यावरती, नारळावरती आणि त्याच्याशिवाय कोकणातील वेगवेगळे उद्योग. ओके. आणि त्याच्याशिवाय ते नर्सरीचं ट्रेनिंग पण घेतात, बरोबर ना सर? ओके. आणि त्यांचे व्हिडिओ तर तुम्ही बघितले असतात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलला पण जवळपास 1 लाख प्लस सबस्क्रायबर आहेत आणि कित्येक मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. ओके. तर आज आपल्याला ना त्यांच्याकडून हा मूलभूत प्रश्न समजून घेऊया की आपला हे जे हापूस आंब्याचं झाड आहे याला साका का पडतो आणि त्याच्याशिवाय फळमाशीचा जो त्रास होतो ना त्याच्याबद्दल जाणून घेऊया. सो मुद्द्यावरती जाऊया की साका का पडतो एवढा. बघा, साका म्हणजे स्पॉन्जी डिसीज, म्हणजे एक प्रकारचा स्पंज तयार होणं किंवा त्याच्यामध्ये आम्लता वाढवणं, हा एक त्या हापूस मध्ये एक डिफिशियन्सी आहे थोडक्यात. आता ही डिफिशियन्सी पूर्वी नव्हती का? होती, पण ती कमी प्रमाणात होती, त्यामुळे लोकांना ते जाणवत नव्हतं. आणि आता काय झालं, केमिकलचा एवढा प्रसार झाला आणि लाखो रुपयाची औषधं ओतली गेली आणि त्यामुळे काय झालं माहितीये की मोठ्या प्रमाणात हे वाढत चाललं. मग ह्याला पर्याय आहेत का? आहेत. म्हणजे जर समजा तुम्ही नैसर्गिक मध्ये पर्याय. सर पहिल्यांदा तर आपण समजून घेऊया की ही आपण जे केमिकल म्हणतो तर केमिकल मध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत. म्हणजे बघा, आता जेवढं मला आता कळायला लागलं की आता एक आंब्याचं झाड आहे, त्याच्या सुरुवातीला म्हणजे मे जून मध्ये आपण कल्टारचा वापर आपण कधी करतो? कल्टारचा ऑगस्ट मध्ये करतो. अच्छा, ऑगस्ट मध्ये करतो. मग कल्टार हे रासायनिक खतामध्ये येतं नाही येत, त्याचं कसं काय? बघा, पॅक्लोब्युटोझॉल हा ज्याचा कंटेंट जो आहे ना तो वाढ रोधक आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्याची शाकीय वाढ थांबवणं आणि त्याचं रूपांतर फलधारणेत करणं हा त्याचं मेन कार्य. हे खरं भाजीपाला कुळासाठी पहिलं केलं होतं, पण आंब्यामध्ये रिझल्ट चांगले आल्यामुळे आंब्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात वापरत असतात. आता देवगड सारख्या एका ठिकाणच्या एका गावामध्ये म्हणजे इळिये सारख्या गावामध्ये 1 कोटीचा धंदा होतो. ओके. म्हणजे विचार कल्टारचा फक्त एका औषधाचा. अशी हजारो औषधं आहेत, हजारो गाव आहेत आणि हजारो लिटर ओतलं जातं. आता रसायन हे वेगवेगळ्या स्वरूपात आहे. जसं की बघा, एखाद्या झाडाला तुम्ही 20 फवारण्या केल्या, तर 20 फवारण्या केल्यामुळे काय झालं की त्याच्यामध्ये शरीरामध्ये ते रसायन. 20 फवारण्या म्हणजे कल्टारच्या 20 फवारण्या? नाही, इतर औषधाच्या. जे रसायन ती इतर औषधं का वापरावी लागतात सांगतो. बघा, कीड त्याला येते, रोग येणार किंवा आणखी काही गोष्टी येणार, साईज वाढवण्यासाठी, फुलोरा येण्यासाठी, अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी आपण रासायनिक औषधं वापरतो. मग पूर्वी ही वापरली जायची नाही. आता बघा, एक 25 वर्षापूर्वी एखाद्या जुन्या शेतकऱ्यांनी जर विचारलं तर पहिल्यांदा फोन इंड्रेस म्हणायचे. म्हणजे खरं एंडोसल्फान नाव त्याचं. तर इंड्रेस म्हणून आम्ही 1 फवारणी केली, 2 फवारण्यामध्ये ओके बाग झाली. काही शेतकरी करतच नव्हते. पण आता काय झालं माहितीये की त्या कीटकांची रेजिस्टंट पॉवर म्हणजे प्रतिकारशक्ती इतकी वाढली गेली. म्हणजे थोडक्यात कसा, पहिल्यांदा एखाद्याने तंबाखू खाल्ला तर तो चक्कर येऊन पडला, पण आता अशी कंडिशन झालेली आहे की माणूस किती 2-2 पुढे दिवसाला खातो. ते हत्ती, डबल हत्ती काय म्हणतात मला माहित नाही तो, पण सांगायचा उद्देश काय म्हणजे त्याची प्रतिकारशक्ती वाढली. सेम तीच पोझिशन त्या किड्यांमध्ये आहे. आणि त्या किड्यांमध्ये तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवल्यामुळे तुम्हाला काय येतं, आज जर समजा तुम्ही 3 ml औषध दिलं तर उद्या 5 ml द्यावं लागतं. मग त्यामुळे ही नैसर्गिक घटना झालेली आहे. त्या किड्यांची प्रतिकारशक्ती वाढवल्या त्यामुळे तो ऐकत नाही. आणि ऐकत नसण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या काय करतात, आपल्या फायद्यासाठी हे वापरा, हे वापरा, हे वापरा. मग शेतकरी काय करतो, 3 ml जिथं वापरायचं तिथं 5 ml वापरतो. आणि ज्यावेळी वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा ओव्हरडोस होतो आणि त्या ओव्हरडोसामुळे रिएक्शन होते. ती केमिकल रिएक्शन कल्टारच्या आपल्या साक्याच्या स्वरूपात बाहेर पडते. ओके. पण आता जर समजा सर, आता आपण हे झाडांवरती फवारणी करतो, की लोक आतापर्यंत फक्त कल्टरला शिवाय घालत होते की बाबा कल्टर जास्त होतं तर त्याच्यामुळे आंब्यामध्ये हा जो साका क्रिएट होत होता. पण तुम्ही जर म्हणता फवारण्या पण कराव्या, पण आता फवारण्याला पर्याय काय राहिला? कारण आता जर समजा माझ्या झाडांना फवारणी नाही केली तर ते जे कीटक जे फिरतात, ज्यांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे, ते माझ्या झाडावरती येणार आणि माझे आंबे खराब करून टाकणार. मग त्याला पर्याय आता काय राहिला? बघा, कसं आहे माहितीये, तुमच्या एखाद्या झाडाला तुम्ही जर औषध फवारणी केली नाही तर काय होणार, ती झाड आपली प्रतिकारशक्ती वाढवते. ओके. लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ बघा, समजा तुम्हाला एखादा आजार होत असेल किंवा जर समजा तुम्हाला सर्दी होत असेल, सातत्याने सर्दी होत असेल आणि सातत्याने औषधं घेणार, सर्दी गोळी घेतल्याशिवाय बंद होणार नाही. पण जर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवली तर तुम्हाला गोळी घालायची गरजही नाही. सेम तीच प्रोसिजर या आंब्याच्या झाडामध्ये आहे. म्हणजे इथं तुम्ही काय करू शकता की झाडाला पुढच्या 3 वर्षात कुठल्याही प्रकारचं रसायन जर दिलं नाही तर झाड आपलं स्वतःची ताकद तयार करते
आणि त्या किड्यांना तुम्हाला कंट्रोल करायला वापर. ओके, पण मग ते 3 वर्ष उत्पादनावरती ते होणार. कारण काय तुम्ही रसायन दिलंय ना. मला सांगा, मला आता नेहमी रसायन खायची सवय पडली किंवा केमिकल खातो, पिझ्झा खातो, बर्गर खातो, अमुक खातो, त्यामुळे मी समजा डल झालो, आणखी काही गोष्टी आल्या, मला काम करता येत नाही. मग मला परत मूळ स्वरूपात येण्यासाठी परत नैसर्गिक आहार खायला पाहिजे. तो जर दिला तर झाड परत रिकवर होणार. म्हणजे ही गोष्ट पूर्वी होती. आता उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने जास्त उत्पन्न यायला पाहिजे, रेग्युलर उत्पन्न यायला पाहिजे किंवा जास्त पैसे मिळायला पाहिजे, म्हणून आपण त्याला बाहेरून ही केमिकल देतो. त्यामध्ये कल्टर आहे, कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, संजीवक आहे, अशी बरीचशी गोष्टी आपण देतो आणि त्याचे दुष्परिणाम आता हे व्हायला सुरुवात झाली. ओके, मग याच्यासमोर आता पर्याय काय आपल्याकडे आहे? आता केमिकल मध्ये काही पर्याय आहेत. उदाहरणार्थ डोकं दुखलं तर तुम्ही अडुशाचा काढा न खाता पॅरासिटामॉल गोळी घ्या. सेम तसंच ह्याला जर समजा तुमचा साखा कमी करायचा असेल तर मार्केटमध्ये एन अटेका म्हणून एक औषध आलंय, सल्फेट ऑफ पोटॅश आहे, जिब्रेलिक ऍसिड आहे. या तिघांचा वापर जर तुम्ही केला तर साख्याचं प्रमाण 50% वर आणू शकता. ओके, आता तो जर तुम्हाला आणखी कमी करायचं असेल तर रासायनिक फवारणी बंद करा आणि मुळामध्ये तुम्ही कंपनीमध्ये किंवा कोकोपीट म्हणून मिळतं, जे नारळापासून भुसा बनवतं, तो टाका. म्हणजे जेणेकरून तिथं वापसा स्थिती उत्तम चालू होते, झाडाची स्थिती वाढते. म्हणून बघा, साखा कुणाला होतो? कातळातल्या झाडावर ज्याची पर्सेंटेज म्हणजे तापमान 42 पुढे जातं त्याच्यामध्ये साख्याचं प्रमाण जास्त. पण जे मातीतल्या झाडं आहेत, जी पूर्वीची झाडं आहेत, मोठी झाडं आहेत, अशी अवाढव्य मोठी झालेली आहेत, 30 पेट्या 40 पेट्या त्यांना, त्यामध्ये साख्याचं प्रमाण खूप कमी आहे. पडलेल्या आंब्याला असतो 10% साखर असतो त्याला. ओके, लक्षात घ्या. त्यामुळे त्याला नैसर्गिक घडण मिळते. म्हणून केमिकल ज्या वापरतात ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी वापसा स्थिती उत्तम यायला पाहिजे, म्हणजे हवेतलं पाणी खेचून राहायला पाहिजे. म्हणून प्रत्येक झाडाला किमान 8 ते 10 किलो जर कोकोपीट तुम्ही दिलं तर साख्याचं प्रमाण आणखी कमी होतं. म्हणजे अशी भरपूर कारणं आहेत. तुम्ही साखर म्हणजे उदाहरणार्थ काढणी जर योग्य करा, म्हणजे 14 आण्यावर करा. 16 आण्याचा आंबा न ठेवता 14 आण्यावर काढणी करा, सकाळी काढणी करा. कारण बघा, जर समजा उष्णता चालू असेल किंवा हीट चालू असेल, दुपारचं ऊन चालू असेल आणि 10 मिनिटं जरी वारा बंद झाला तरी हा आंबा हलत नाही, आणि हललं नसल्यामुळे लगेच साखा येतो. लक्षात आलं? समजा तुम्ही काढताना 11च्या नंतर काढला आणि ट्रेमध्ये 10 मिनिटं जरी एक्स्ट्रा ठेवलं किंवा डायरेक्ट सनस्ट्रोक मिळाला, साखा लगेच होणार. पण काढणीच्या वेळी तापमान जर प्रिक्युलिंग जो विषय असतो तो प्रिक्युलिंग न करता डायरेक्ट तसाच्या तसा भरला, साखा होणार. म्हणजे हे सुद्धा गोष्टी आहेत. म्हणजे प्रिकॉशन घेणं, केमिकलचा वापर कमी करणं आणि नैसर्गिक घटकाचा वापर करणं, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही योग्य केल्या तर तुमचा साखा 100% कमी होणारच. म्हणजे होणारच. कारण हे पूर्वी नव्हतं, आपण आणलं माझ्या फायद्यासाठी. कारण जो पहिल्यांदा मे मध्ये आंबा मिळायचा, म्हणजे त्याला जानेवारीला मोहर यायचा आणि मे मध्ये धरायचा. आजच्या घडीला ते नाही. ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये मोहर येतो आणि फेब्रुवारीला आंबा धरतो. आंबा फेब्रुवारी हा त्याचा पिरियड नाही. आज लोक गणेश जयंतीला आंबा पाठवतात. त्याचं कारण काय? तेवढे केमिकल वापरतात ना, त्याचे दुष्परिणाम मिळायलाच पाहिजे. म्हणून काय, लवकर आणण्यासाठी जे तुम्ही व्याप करताय त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच मिळतात. म्हणून हा साखा वाढत चाललाय आणि त्याच्यावर पर्याय आहे, पण लोकांची मानसिकता नाही. आज मला तुम्ही म्हटलं 3 वर्ष तुम्ही नॅचरल स्थिती ठेवा, लोक ठेवायला बघणार नाहीत. कारण त्याच्यावर त्याचं पोट आहे. आज एवढं मोठं झाड समजा जर 25 पेट्या देत असेल तर 25,000 रुपये उत्पन्न झालं त्याचं. मग 25,000 रुपये 3 वर्ष घ्यायचे नाहीत का? आणि हे केमिकल कंपन्यांनी त्यांना घेऊ देणार नाहीत का? तर तुम्ही आमची केमिकल वापरा आणि त्याच्यावर रिझल्ट घ्या. रिझल्ट पहिल्या वर्षी येतो, दुसऱ्या वर्षीपासून कमी येतो. म्हणून तुम्हाला माहित आहे का, आता पहिल्यांदा जे 1 मीटरला 3 ml कल्टर वापरत होते ते आता 1 मीटरला 6 ml वापरतात आणि वर्षातून 2दा वापरतात. म्हणजे ही का मानसिकता झाली? तर जास्त उत्पन्न यावं यासाठी. म्हणजे असे प्रकार आहेत. कारण करू शकतो, पण जोपर्यंत एकात्मिक हे साखा नियोजन होत नाही तोपर्यंत याच्यावर पर्याय नाही. म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि या संदर्भात आधी समजून घ्यावं आणि तदनंतर त्याचं अंमलबजावणी करावी. मग साखा तुमचा कमी होऊ शकतो. ओके. आणि सर, आता थोड्या वेळापूर्वी आपण जरा गप्पा मारत होतो, आपण तुम्ही नर्सरी उद्योगाबद्दल पण तुम्ही ट्रेनिंग वगैरे देता, त्याचं सर्टिफिकेशन देता आणि लोकांना नर्सरी पण ओपन करून देता. बघा, ओके. तर त्याच्यामध्ये त्या संदर्भात आपण बोलत असाल, तुम्ही मला म्हणालात की ही जी पूर्वीची झाडं होती त्याचा जो बाटा होता तो नॅचरल आंब्याचा बाटा होता, आणि आता जी कलम क्रिएट केली जातात तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी जो बाटा आहे तो पण हापूसच असतो. तर त्याच्यामुळे पण साखरेवरती काही फरक पडतो का? खूप पडतो. 12 ते 18% पर्यंत पडल्याची माझ्याकडे उदाहरण आहेत. आणि आज देवगडचा हापूस 25 व्हरायटी तयार होण्याचं एकमेव कारण तेच आहे. म्हणजे पूर्वीचा हापूसचा शेपच बिघडत चाललाय. जाड साल येणं होतं, शेप बदलणं किंवा चवीमध्ये काही अंशी बदल होतो. बघा, आम्ही जी कृषी तंत्र निकेतनच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रातले लोक आमच्याकडे ट्रेनिंगला येतात, हा मुद्दाच असतो की जो ट्रेनिंग असेल ते फळबागचं असू दे, नारळचं असू दे किंवा नर्सरीचं असू दे, त्यामध्ये आम्ही पहिलं आधी काय शिकवतो की रूट स्टॉक कसा घ्यायचा आणि ग्राफ्टिंग कसं करायचं. म्हणजे तुमची चांगली कलमं तुम्ही म्हणा. आपण काय होतो की कमी श्रमामध्ये आपण डायरेक्ट नर्सरीत जातो आणि कलम
कलम घेतो आणि मग लावतो आणि मग पसरवतो. नर्सरीवाल्याचा उद्देश काय की तुम्हाला चांगली दर्जेदार दिसणारी कलमं द्यावी. आता बघा मार्केटमध्ये ज्या भेंडीमध्ये किडे आहेत त्याच्यावर फवारणी नाही, पण मी जर तुम्हाला सांगितलं किड्याची भेंडी घेऊन खाणार का? नाही खाणार. म्हणजे जी स्वच्छ दिसणार ती खाणार. मग त्याच्यावर फवारणी आहेत, कारण फवारणी केल्याच्या तिसऱ्या दिवशी तुमच्या ताटात येते ती, म्हणजे तुम्हीच केमिकल खाताय. आणि वगैरे तो म्हणतो 100 वर्षाचा माणूस 50 वर्षावर आला, अरे आपणच आणला ना. तीच सिच्युएशन कशी आहे माहिती आहे की या बाट्या बाबतीत आहे. बघा हापूस ज्यावेळी तुम्ही आंबा खाताय आणि त्याची जेव्हा कोय टाकतो आपण, तेव्हा ती कोय जर ग्राफ्टिंगला हापूसला कलमाला केली तर 12% गुणधर्म बदलतात. मग विलाय कोलंबन सारख्या गावठी जाती किंवा जी अतिशय आंबट, अतिशय खराब असलेली गावठी जात आहे, ती जर तुम्ही कलेक्ट केली आणि त्याच्यावर कलम हापूस बांधलं तर अतिशय उत्तम होतं. म्हणून म्हणतात बघा, चिखलातून कमळ, खाणीतून हिरा, याची कारण ते तशीच आहे. अतिशय वाईट अशा बाट्याच्या कलमावर जर हापूस बांधलं तर अतिशय उत्तम होतो. आणि ही कलम 25 वर्षापूर्वी लोकांनी केलेलीच होती. कशी तर 25 वर्षापूर्वी भेट कलम पद्धत होती आणि रायवळ भरपूर अवेलेबल होते. त्यामुळे तो अवेलेबल असलेला रायवळ बाटा आणायचा आणि भेट कलम करायचा. आणि ही झाडं जी आहेत ही 50 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी लावली ती झाडं, त्यामुळे त्यांची क्वालिटी चांगली आहे. आता नवीन ठिकाणी काय केलंय, हापूसचा बाटा आणि हापूसचं कलम, त्यामुळे सजातीय झाल्यामुळे गुणधर्म 12% बदलले, त्यामुळे ही मोठी अडचणी यायला सुरुवात झाली. अच्छा, सो म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कळलं असेल की जेव्हा आपण म्हणतो ना की एखादा प्रॉब्लेम आहे एखाद्या आंब्यामध्ये, साका क्रिएट, त्याचं जे मूळ आहे, ओके, तर त्याचं जर तुम्ही समजून गेलात ना तर ते बऱ्याच गोष्टींमध्ये आहे. ते कल्टरमध्ये पण आहे, ते फवारण्यामध्ये पण आहे. जसं सर म्हणाले की तुम्ही मूळ जे झाड लावता तर त्यावेळी नर्सरीमध्ये ज्या प्रकारच्या बाट्यावरती ते कलम केलं जातं तर तिथून सुरुवात आहे. म्हणजे त्या मुळापासून सुरुवात आहे. तिथून कल्टार आणि फवारणी आणि त्यानंतर सर जसं म्हणाले की त्यांचं पॅकेजिंग कसं होतं, तो आंबा कधी काढला जातो, तो कूल केला जातो की नाही केला जात, आणि त्यानंतर मग त्याचं पॅकेजिंग कशा प्रकारे केलं जातं, त्याचा ट्रान्सपोर्ट कसा केला जातो. आणि याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी ना ज्या प्रकारचं क्लायमेट आहे, आता पण बघा आम्ही ते उन्हामध्ये उभं आहोत आणि चांगलाच आपल्याला उन्हाचा तडका भेटतोय, तर त्यामुळे टेम्परेचर पण कुठे ना कुठेतरी चेंज होत आहे. त्याच्यामुळे साका हा थोडाफार होतोच, आता असं म्हणावंच लागेल. ओके, पण त्याच्यासाठी जर तो जर कमी करायचा असेल तर मला वाटतं देवगडमधले जे आपले आंबा बागायत आहेत त्यांना कुठेतरी एकत्रित त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि तरच ते शक्य होईल. सो धन्यवाद विनायक सर, तुम्ही इन्फॉर्मेशन दिलीत, खूप चांगली इन्फॉर्मेशन होती. आय होप सो तुम्हाला पण ही इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटली. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे ना तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला पण जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही याच्याबद्दल काय विचार करता. आणि आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.